आज कसं सुचत असेल, कसं सांगत असेल, एका शम शब्दामध्ये परमार्थाचं मर्म सांगितलंय एका ओळीमध्ये. सुरुवात अशी आहे, तरी सर्वेंद्रियांची वृत्ती घेऊन आपुल्या हाती बुद्धी आत्मया मिळे एकांती प्रिया जैशी. अर्थ असा आहे, एक न प्रिया शब्द घातलेला आहे बरं. प्रिया प्रियकर, वल्लभा आणि कांता, नवऱ्यावरती अत्यंत प्रेम करणारी, नवऱ्याशिवाय प्रिय वस्तू जगात नाही अशी ती प्रिया, म्हणजे अति प्रेमळ अशी स्त्री एकांतामध्ये आपलं सगळं घेऊन नवऱ्याशी एकरूप होऊन जाते. अशी ही बुद्धी सर्व वृत्ती घेऊन आत्म्याशी जी मिळते त्याला शम असं म्हणतात. आता पहिली गोष्ट, बुद्धी स्त्री आहे, पतिव्रता आहे, प्रिय आहे, सुप्रिय आहे. आणि जसं ती दाग दागिने काय तिचं सगळं असेल ते घेऊन नवऱ्याकडे जाते, तसं ही सर्व वृत्ती घेऊन भगवंताशी एक रूप होऊन जाते. बर, बुद्धीला स्त्री का म्हटलं काय सांगू तुम्हाला. मानसशास्त्रज्ञ युरोपियन काही साधे नव्हे, ती काय म्हणाले, मनोरचनेमध्ये माणसाच्या यंत्रणेमध्ये सगळ्यात प्लायबल म्हणजे मोल्ड ज्याला आकार देता येईल अशी असेल तो बुद्धी आहे. प्लायबल शब्द वापरते काय बघा, म्हणजे काठिण्य अहंकाराचं आहे. पुरुष कठीण असतो, बाई नाही, बाई मऊ आहे, मृदू आहे, नरम आहे, प्रेमळ आहे. म्हणून बुद्धी स्त्री आहे. कारण तुम्हाला पाहिजे तशी मिळवता येईल. सगळ्या शिक्षणाचं काय हेतू आहे, त्याच्या बुद्धीला वळण देणं हाच आहे ना. मग ही म्हणाली ही स्त्री अशी आहे. आणि पती कोण, आत्मस्वरूप हा पती. बर, त्याच्याशी एक रूप होते म्हणजे काय होतं, हिचं अस्तित्व जातं. म्हणजे बुद्धीचं आत्म्याशी तादात्म्य होणं, नाही का, बुद्धीचे ऐसे अनन्य होणे. आठवतं ना 16व्या अध्यायामध्ये तुम्हाला पाठ झाले तसे मी पुन्हा पुन्हा सांगतो नाही का, गावा गेलिया वल्लभू पतिव्रतेचा विरह क्षोभू न म्हणे आणि हानी लाभू तैसे बुद्धीचे अनन्य होणे ते केशी म्हणतात, नाही का, सत्वशुद्धी म्हणे केश म्हणतात. तेव्हा बुद्धीचे अनन्य होणं म्हणजे काय, लेटेस्ट आहे ना, आपण ते बघू बरे का. बुद्धीचं काम काय आहे, दोन काम आहे. एक, समोर वस्तू आलेली जी आहे तिचं विवरण करणं, एनालिसिस. आणि दुसरं अमुक अमुकच आहे हा निश्चय करणं. आर्ग्युमेंट करून तुम्ही जेव्हा यायला म्हणून असं असं आहे त्याला कन्क्लुजन म्हणतात. निर्णय देता, निर्णय झाला की निश्चय झालाच बरं का. निश्चय करणं आणि विवरण करणं हे बुद्धीचं धर्म आहे. मग भगवंताशी तादात्म्य पावते तेव्हा काय होतं. मग पहिली गोष्ट होत असेल तर आत्मा आणि अनात्मा याचं विवरण होतं. हा आत्मा हा अनात्मा, आणि हे विवरण झाल्याबरोबर आत्मा गेला बाजूला, सोड आत्म्याकडे झाला. म्हणून आत्मा आणि आत्मविवेक हे पहिलं साधन सांगितलं वेदांतामध्ये. की एकदा ठरलं की हाच खरा आहे, हा खरा आहे हे तर्कानं विवराने ठरलं, ठरल्या बरोबर ती फिरली. आता नाही बरं, फिरली तरी स्थिर टिकली पाहिजे. अहो मागची सवय जाते कुठे, प्रपंच खरा आहे याची, नाही का, निदान आहे तिथे राहू दे, आणखी नको बाबा असं म्हणायची वेळ येते. नाही, मग हे असो वा नसो तू पाहिजेस. हा निश्चय जो आहे हे बुद्धीचं काम आहे, हे अनन्य होणं आहे. होते फारसे विशेष एका ओवीमध्ये आता बघा त्यांनी कसं, त्यांना तरी एवढं समजायला नको होतं का बेडमानी म्हणतो आम्ही, किंवा आम्ही ऐकणारे असे बेवकूफ लोक आहेत सगळे आमच्यासारखे. त्यांची बुद्धी तेवढीच आहे, वेदाची आहे, त्याला सोपं करून सांगावं. त्यांना भानच नाही हो सांगताना, ते आपला अनुभवच बोलत. त्यांना काय कोण ऐकलं काय त्या गोष्ट, परमात्माच बोलला जिथे त्यांच्या तोंडाने, त्यांना काय सांगायचं. मग ही बुद्धी ती स्त्री आहे, तुम्हाला तशी बनवता येईल. आज नाही आहे तशी बनवता येईल. आज ही बनलेलीच आहे की जगाच्या हल्ल्यानी, इम्पॅक्टनी, धक्क्यानी बनलेलीच आहे ना, ती अशी बनवता येईल. म्हणून ती अतिशय नाजूक आणि प्रकृतीची आहे. दुसरं असं तिची दोन कामं. आता काय होतं, संबंध वृत्ती सहित ती जायला पाहिजे. आता ऐका, हे वृत्ती म्हणजे काय आहे, तर माणसामध्ये वासना असते. वासना कशी येते, हवे नकोपणाने येते. वासना करत नाही, वासना अतिशय सूक्ष्म आहे. मग ती जर कळत नाही तर ती माझ्या प्रचितीला कशी येते, त्यातून स्फुरण येते. त्या वासनेतून एक स्फुरण येतं. स्फुरण म्हणजे काय होतं,
मला अमक हवं, मला अमक नको. म्हणून वृत्त शब्दाचा अर्थ पसंत करणे असा आहे. चॉईस. कृष्णमूर्तींचं वाङ्मय हे कळल्याशिवाय कळायचंच नाही, सांगतो आपल्याला. आणि ते भानगडीत तुम्ही पडूच नका, त्यांची आपली भाषा वापरायची. चॉईस म्हणजे मला हे हवं आणि मला हे नको. हवं कोणचं? जे मला समाधान देईल अशी माझी कल्पना, हे मला हवं. जे मला सुख देईल असं मला वाटतं ते मला हवं. म्हणजे मूळ वासना जर असेल तर सुखाचीच आहे, आनंदाचीच आहे, भ्रमानुभूतीकडे चाललाय. मग वृत्त म्हणजे पसंत करणे. मग जे हवे पण येतं त्या हवेपणामध्ये मला जे सुख देईल असं वाटतं ते स्वीकार, जे सुख देत नाही असं वाटतं त्याचा तिरस्कार. चॉईस काय करतो? पसंत करणं काय करतं? जे मला सुख देईल असं वाटतं ते ग्रहण करणं, जे नको वाटतं नाही सुख देणार ते त्यागणं. हे कोण करतं? हे जे ठरवतो हे येणार नाही, तो अहंकार. म्हणूनच बुद्धी आणि मन गेले की अहंकारावर मागे. ज्ञानेश्वर महाराजांनी 12व्या अध्यायात सांगितलं ना की सूर्य गेले की प्रभा गेलीच म्हणजे मागे, दिवा विजला की अंधार आपला ज्योती गेली. तसं बुद्धी आणि मन गेलं की म्हणजे अहंकार झक मारीत माझ्या मागे. असं त्याला निराळ प्रयत्न करावा लागत नाही, कारण त्याचं सगळं काम या बुद्धीवरती अवलंबून आहे. म्हणून बुद्धी शून्य झाली तर अहंकाराला जागाच नाही. वृत्ती म्हणजे काय? वृत्ती म्हणजे स्फुरण. स्फुरण दोन प्रकारचं, एक हवेचं एक नकोचं. हवेचं ग्रहण करणं म्हणजे स्वीकार, नकोचं म्हणजे तिरस्कार. इष्ट आणि अनिष्ट. इष्टाचा ग्रहण, अनिष्टाचा परिहार. वृत्ती किती प्रकारच्या? पतंजलीने 5 प्रकारचे सांगितले. प्रमाण, विपर्यय, विकल्प, निद्रा आणि स्मृती. सहज विषय निघाला म्हणून सांगतो, मला सांगण्याची हौस नाही, पण तो ओवीत केवढा गंभीर अर्थ आहे. सगळ्या वृत्ती घेऊन येते ना बुद्धी. म्हणजे कोणत्या? पहिली घ्या, स्मृती पहिली घ्या. स्मृती म्हणजे काय? जे मी साठवलेलं आहे या जन्मी मागच्या जन्मी, ते सगळं कुठेतरी साठलेलं असतं. अहो किती साठलेलं असतं? भावनायुक्त साठलेलं असतं. तुम्हाला मागे मी उदाहरण दिलं होतं बघा, तुम्हाला आठवत असेल. एक ग्रस्त होते, त्यांच्या लग्नामध्ये ते पुण्याहून आणले तेव्हा ते ग्रस्त म्हणाले, अरे कोण पुण्याची भामटे आणली म्हणून. पुढे 40-50 वर्ष त्यांचा सहवास राहिला, पण ते म्हणायचे अरे यार दिल में रखा है. ते भामटे म्हणले ना, ते कुठे राहत? तुमचे लहानपणी पोरं गेले आणि तुम्ही म्हातारे झाला तरी ते पोराचं स्मरण राहतं. कुठे राहतं? तर कुठेतरी कृष्णमूर्तीचं शब्द बर्डन ऑफ द पास्ट, ओझं ते सांगते. आणि आमच्यासारख्याचं काही विचारू नका. या ग्रंथातलं त्या ग्रंथातलं तुम्हाला दिसत नाही म्हणून बरं आहे, काय डोक्यावर बोलकं घेऊन चाललाय ओझं घेऊन चाललंय. आणि आमची गंमत अशी, महाराजांनी गोष्ट सांगितलेली ती आम्हाला फार लागली. म्हणाले एक बैलगाडी चालली होती या गावाहून त्या गावाला. एक म्हातारा मनुष्य डोक्यावर बोजा घेऊन चालला. कुठे जायचं बाबा? ते अमके गावाला जायचं. ड्रायव्हर काय म्हणला, मला पुढच्या गावाला जायचंय, तेव्हा तुम्हाला माझ्या गावावरून सोडतो मी, बसा गाडीमध्ये. म्हातारा बसला तर 15-20 मिनिटांनी मागे पाहिलं, डोक्यावर बोजा बसाच. आणि म्हणे खाली ठेवा. नाही म्हणाले, डोक्यावर बोजा पाहिजे, गाडीत बसला तरी. तसं नामस्मरण करताना आमका काय म्हणतो नामाबद्दल, तमका काय म्हणतो नामाबद्दल. अरे तुला काय त्याचा उपयोग आहे का? नाही, डोक्यावरती बोजा असायचं. म्हणून सगळ्यांच मजा असेल तर हे पूर्वग्रह जे आहेत हे नाहीस करणं हे परमार्थाचं पहिलं काम आहे, बरं का. आणि त्याला भावना असते ना. आता त्या वाईट शब्दाचा जे स्मरण झाल्याबरोबर ती अपमानाची भावना लगेच येते ना. म्हणजे वृत्तीचा एक प्रधान धर्म भूतकाळात जाणे, बरं का, आपण ध्यानात. दुसरं म्हणजे प्रमाण. 5 आहेत ना प्रमाण. प्रमाणामध्ये 3, बाकीचे जाऊ दे, एकत्र 7 आहे. 3 प्रत्यक्ष, अनुमान आणि आप्तवाक्य. परसेप्शन, इन्फरन्स अँड अथॉरिटी, बरं का. तुम्ही काही म्हणा, किती तर्कशास्त्र असू दे,
मागच्या लोकांनी त्या शास्त्रात काय म्हटलं आहे हे पाहिल्याशिवाय विज्ञानात दुसरं पाऊल पुढे पडणारच नाही. तुम्हाला ती मासिक पहा, अंक पहा, अंक पहा, अंक्याने काय केले, तंक्याने काय केले पाहावंच लागेल. म्हणजे त्याला इंग्लिशमध्ये अथॉरिटेरियनिझम असं म्हणतात. ते तुम्हाला कोणाचं तरी सांगणं मानल्याशिवाय पाऊल पुढे पडणं शक्य नाही. आणि जिथे अतींद्रिय विषय आहे परमार्थासारखा, तिथे ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात हेच ऐकावं लागेल. जगात व्याख्यानवाले काय म्हणतात ते ऐकू चालणार, अनुभव येऊन सांगतोय तेव्हा हे प्रमाण. प्रमाणाचं काय आहे, जशी तुमची बुद्धी तसं तुमचं प्रमाण. बरं का, तुमची बुद्धी जर व्यवस्थित रीतीनं प्रगत झाली असेल तर तुम्ही बरोबर आठवून करा, नाही तर वाकडं तिकडेच करणार तुम्ही. वाकड्यातच शुद्ध बुद्धी. आणि मला गमतीन असं वाटतं ददामी बुद्धी हो गमतम, म्हणजे पहिली गोष्ट तुझी बुद्धी सरळ करतो भगवान. बरं का, सरळ विचार कर बाबा. आपण म्हणतो ना हा वाकड्यात शिरतो म्हणून नेहमी असं आहे ना, अशी काही लोक असतातच. बरं, आमचं तेच तर आहे. ज्ञानेश्वर महाराजांचं त्याची परिचर्या आम्ही काही भगवान सांगताय, त्याची मी सेवा करतो. आम्ही काय करतो, देवाची कुठे सेवा करतोय आमची म्हणाली. आणि सेवा करतो याचा अर्थ काय आहे, पण कोणाची करतो याचं तरी काही आहे ना. नाही, माझी बुद्धी मी चालवणार नाही का. ज्ञानेश्वर महाराजांना हे माहिती होतं, म्हणून गणपतीचं वर्णन करताना तोच शुंडादंडू सरळू किंवा काय विवेकवंतू सुविमन, काय शब्द घालताय बघा. हा विवेक जो आहे, हा विवेक कसा सुविमल स्वच्छ, तो शुंडादंडू सरळू स्ट्रेट थिंकिंग. तुम्हाला मागे सांगितलं मी एकदा, स्टुअर्ट चेजचे पुस्तक आहे प्रसिद्ध, स्ट्रेट अँड क्रिकेट थिंकिंग. काय चमत्कार आहे. म्हणून पहिल्यांदा सांगितलं सरळ विचार. सरळ विचार काय करील, जे सत्य आहे तेच उघडं करील. आणि जे सत्य आहे ते उघडं झाल्यानंतर माणसाच्या बुद्धीला आणखी काही विचार करून करायचा. आपण जेव्हा विचार करतो तेव्हा माझ्या बुद्धीनं विचार करतो, बुद्धीनं विचार करीत. बुद्धी जी आहे ही सर्वसामान्य आहे. माझी बुद्धी ही वाकडी, माझ्या बुद्धीला पटत नाही म्हणजे काय, आणि तुझ्या बुद्धीला पटत नाही म्हणजे त्या बुद्धीला पटत नाही. हे प्रमाण. तिसरं जे असेल ते विकल्प. विकल्प म्हणजे संशय असा अर्थ घेतो, बरोबर नाहीये. विशेष रूपेने कल्पयेती, कल्पना करायची. आणि बुद्धी आणि कल्पना अतिशय निकट आहे. कल्पनेशिवाय बुद्धी राहू शकत नाही, बुद्धी कल्पनेशिवाय राहू शकत नाही. किंवा तो सांगताय नाही तर तू म्हणतो पहिल्यांदा कल्पनाच होती. आपल्याकडे आहे ना, संकल्प झाला मग विश्व निर्माण झालं, पहिल्यांदा कल्पना मग बुद्धी निर्माण झाली असं त्याचं म्हणणं आहे. तेव्हा विकल्प काय करतो, तुम्ही पसंत केलं वृत्तीनं हे हवं आहे बुवा, आणि अहंकाराने झालं आता आपल्याला हे पाहिजे, मग हे कसं साधेल याचा जो विचार करणं ते विकल्प. आणि नुसतं शब्दाच्या रूपाने चालतं. पतंजली स्पष्ट सांगितलं, नुसतं शब्दाच्या रूपानं विकल्पना चालतं. आणि विकल्पन नेहमी पुढच्या गोष्टीबद्दल, स्मृती पास्ट, भूतकाळ, विकल्पन भविष्य, नाही का. आणि हे दोन संपले की वृत्तीला कामच राहिली, वृत्ती शांत झाली. यालाच की नाही वर्तमानात राहणं म्हणतात. महाराजांचं वाक्य आहे, मागे काय होऊन गेलं विसरून जा, पुढे काय होणार आहे याचा विचार सोडून द्या, आज भगवंताचं नाम घ्या. आणि तेवढंच आपण करीत नाही, लक्षात ठेवा. आपण काय करतो, मागचं असं झालं तसं. आणि विशेषतः लोक सांगतात ना, जप करायला बसले की फार जोराने येतात. ते असतातच होत तिथे, पण आणखी जोराने येतात असं वाटतं. तिथे असतात का मला सहज प्रश्न, शक्य आहे का आपल्याला आपला भूतकाळ विसरणं आपल्याला शक्य आहे का? तुम्ही होय म्हणत नाही म्हणत नाही. तुम्हाला अशक्य वाटतंय ते. हो नाहीचा प्रश्न नाहीये, तुम्हाला अशक्य वाटतंय. कारण सांगतो त्याचं किती सुंदर आणि सोपं कारण आहे. हे सगळं की नाही मानसशास्त्र आहे बरं, काही नाही. ह्या युरोपियन ग्रंथांचा अभ्यास आपल्याला उपयोगी पडला. काय आहे, तुम्हाला मनुष्य भेटला की तुम्ही त्याला नुसता वेगळा माणूस म्हणून बघू शकत नाही. पार्श्वभूमी सगळी पास्टच, भूतकाळची पार्श्वभूमी असते बरं का. मला एका ग्रस्ताने सांगितलेलं फार छान वाटतं. त्याने ह्या घेतला, काही मोड केली होती, ड्रायव्हर घेतला होता. कधीतरी त्याची बायको भेटायची, चर्चगेटला नोकरी करायची, दोघे जण हा भेटायची. ते म्हणलं काय रे बायकोला पाहिल्यावर काय वाटतं, सगळं वाटतं होतं म्हणाला. आता तिचा संबंध उरला नाही, पोराचा ताबा याला मिळायला, या आईला जगात सारा संबंध सुद्धा नाही. पण तिला पाहिला बरोबर, केवळ व्यक्ती म्हणून पाहू शकत नाही माणूस. आता याच्यात एक शंका तुम्ही काढाल बरं का.
कारण एकाने काढलीच म्हणून. अहो म्हणाले तुम्ही सकाळी उठला आणि बायको आल्यावर आपण कोण असं म्हणाला तर म्हणे काय गुजरात नाही ना. तर ती बाई एवढंच म्हणाली रविवारी जाणं बंद करून टाका. हा याचा अर्थ नाही. पण मी सोपं सांगतो तुम्हाला, तुम्ही आधी मोठे मिनिस्टर होता आणि रिटायर झाला तर मी मिनिस्टर होतो हे विसरा असं त्यांचं म्हणणं आहे, नाही का. मागचं माझं जे आहे, जे आज मला उपयोगी नाही ते कशाला आठवीत बसतात. केवढं ते वर्णन आधी हा शब्द त्यांचं उत्तम आहे. केवढं मोठं पुढच्या व्यक्ती आहे शिक्षक नाही. फुकट ढोका आहे नाही त्याच्यातून निर्माण होणार, हे का काय नाही बरं का. एक व्यक्ती दुसरं बाळणपण होतं. पहिलं बाळणपण भयंकर कट्ट झाले. डॉक्टर बघा हुआ नाही ते सिधेरीत करून टाका. अरे पण ते होईल गृहीत का धरते. आमचा सगळा व्यवहार असा, सगळा व्यवहार म्हणजे भूतकाळाशिवाय पाऊल पुढे पडतच नाही. आणि ती वृत्ती जी आहे ती वृत्ती सुद्धा भगवंताला द्यायला पाहिजे, हे त्यांचं म्हणणं नाही का. स्मृती विकल्पना विपर्यय. विपर्यय म्हणजे भरत समज. ते आपल्याकडे प्रसिद्ध आहे, दोरीवर सापाची कल्पना. जे नाही ते आहे असं समजून याचं नाव विपर्यय. आणि आपलं तर काय विचारू नका, सगळं जीवन विपर्ययाने भरलेलं आहे. जाहिरातबाजी म्हणजे काय आहे सांगा. जे ते नाही ते तुम्हाला दाखवतात की नाही त्यामध्ये, नाही का. अहो काय गमत अशी आहे, खरोखर ऐकण्यासारखं आहे. एक कुणीतरी नटी ते रीडर डायजेस्ट मध्ये जाहिरात की आमचा साबण तीच वापरते आणि मग वाजो उडा अंगण बरं का. प्रत्यक्षात कुणीतरी मला सांगितलं त्या बाईच्या अंगावर इतके डाग आहेत, लाल डाग असे म्हणजे त्याच्यात जे चित्र आहे ते पैसे देऊनच करतात. ते काही खरं नाही. आपण खरं म्हणून ते विकत घेतो की नाही का. म्हणजे काय फसतो की नाही आपण, किती ठिकाणी फसतो मला सांगा. जसं समजा आपली गमतीला म्हणतो एक काळी मुलगी आहे आणि पावडर पावडर लावून आणली, रात्रीच्या वेळेत तुम्हाला दाखवली, गोरी वाटली, केल्यानंतर अरे बापरे काळीच आहे. हे जसं फसावं तसं हे जग मला सुख देईल म्हणून याच्या नादी लागावं आणि शेवटी दुःख पदरात पाडून घ्यावं, हे नाही होत. प्रत्येक ठिकाणी विपर्यय आहे. अगदी सोपं सोपं सांगतो. उद्या आपण जगणार आहोत, तुम्ही जगणार आहात मला खात्री आहे, पुढच्या रविवारी येणार. पण काय आहे भरोसा. ऍक्सिडेंट होईल, हात थांबेल, होईल, वाटेल ते होईल, पण काय भरोसा आहे मला सांगा. हा विपर्यय आहे, शंकाच नाही. म्हणून साधू संत सारखे ओरडतात, अरे स्मरणाचं स्मरण ठेवा, मरणाचं स्मरण ठेवा. म्हणजे धक्का तरी बसणार नाही आल्यानंतर. काय कारण आहे, सगळं विपर्यय. अगदी इतकंच नव्हे तर मुलगा आला म्हणजे पेढे वाटले, याला काय ग्रस्त आले. महाराजांच्याकडे आले तेव्हा 20-22 वर्षाचा होता. तो काय ऐके ना, तू कुठे गेला, फॉरेनला गेला निघून, अमोली गेला, अमेरिकेला गेला निघून बरं का. तोच अमोलिका म्हणायचं त्याला. अमोलिका पैसे देते ना, गेला निघून. तर बाप दुःख करायला लागला. तर म्हणाले मला एक सांगता का, आठवण आहे का. हो म्हणाले काय, हा जन्मला तेव्हा काय झालं, पेढे वाटले हो म्हणाले. या दुःखाचं मूळ त्या सुखात आहे म्हणाले. हा बघा, ही साधू संतांची दृष्टी. आज जो तुम्ही दुःख करता आहात त्याचं मूळ त्या आनंदात आहे. कारण हा माझा नव्हताच खरा, माझ्या पोटी आला म्हणून मी माझा मानला, तो खरा माझा नाहीच आहे. हे सगळी भाषा चमत्कारिक दिसते, पण आहे ना खरं, खरं आहे त्यात शंका नाही. तेव्हा विपर्यय म्हणजे की जे जसं नाही तसं मी मानून चालणं विपर्यय. आणि शेवटी निद्रा. तुम्हाला निद्रा यायला लागेल यावेळी, ही वृत्ती झाली होईल तुमची. निद्रेमध्ये फार महत्वाची गोष्ट असते. काय आहे, आपल्याला वृत्ती नाही असं समजतो निद्रेमध्ये. पतंजलीचं म्हणणं असं की ही वृत्तीच आहे. का वृत्ती असं म्हणतो, तर माणसाला कष्ट झाले, माणसाला श्रम झालं, दुःख झालं म्हणजे माणूस आता झोप येऊ दे बा असं न करत तरी म्हणतो आणि त्याला झोप लागल्यावर बरं वाटतं. म्हणजे वृत्ती जिथे सस्पेंड होते, जिथे निलंबित होते, वृत्ती जिथे प्रवाह थांबतो तिथे मी जातो, ती वृत्तीच असते. निर्वृत्ती होत नाही मी. कारण असं की त्यातून बाहेर आल्यानंतर माझ्या मनाला समाधान मिळालं, मी शांत होतो, ही वृत्तीच आहे. आणि ती पाहणारा जो आहे तो दृंग मात्र असं म्हणतात. तो जो आत्मा आहे तो नुसता आहे तिथे बरं का. तेव्हा हे सगळं जाऊ द्या. त्यांचं म्हणणं असं, अशा ज्या अनेक वृत्ती आहेत या आपल्या 5 सांगितल्या, कितीतरी वृत्ती आहेत नाना तऱ्हेच्या. आपलं सगळंच जीवन पाहिलं तर वृत्तीनं भरून गेलेलं आहे. काही ना काही सारखी हवे नको पण आणखी सहज सांगून ठेवतो. हवे नकोपणाचा स्वीकार कोण करतो,
बुद्धीनं आलं. प्रत्येक वृत्तीमध्ये बुद्धी थोडीशी आहेच, ती दाखवते हे असं हे असं आहे. मग मी म्हणतो हे मला पाहिजे. हे ग्रहण कोण करतो? अहंकार ग्रहण करतो. या अहंकारालाच तगड्या तोडल्या तुम्ही, तर ग्रहण कोण करणार? म्हणून अहंकार नाश झाला की वृत्ती असून नसल्यासारखी होते. हे भक्तीनं साधतं. हा काही विषय नव्हे आजचा, पण सांगतो आपल्याला. आणि म्हणून आहे त्या परिस्थिती समाधान. याचा अर्थ असा की हवे नाही नकोय नाही, जे येईल ते उत्तमच. हसा तरी व्हावा, असं असून तरी व्हावा. ही अतिशय मोठी वैराग्याची स्थिती आहे. नको नाहीच कशाला, तू ते तरी हरकत नाही याचा अर्थ हा आहे. अशी अवस्था ना तरी अशी अवस्था तरी हरकत नाही. माझा याच्यामध्ये पसंत करण्याचा प्रश्नच नाही, चॉईसच नाही माझा. आणि ही वृत्ती केव्हा येईल की तुझ्या हाताचं मी भावलाय, माझा अंगार असून नसल्यासारखं आहे. हे जर केलं तू नाचीशी तसा. ज्ञानेश्वर महाराजांचं म्हणलंय 9व्या अध्यायाच्या आरंभी की तांदूळ तुम्ही घातले वैराला, तर तांदूळ म्हणतात आम्हाला गोड करून घ्या. किंवा भावल्या नाचवतो तो काय भावल्याच्या गाजा नाचवी, अरे काय त्यांच्या करता नाही, आपल्या करता नाचवतो. तसं हा देह तुझा आहे, तू नाचव कसा नाचवी तसा. तुम्हाला व संतांचा अनुभव सांगतो की मी त्याच्या हातातलं भावलं आहे किंवा मी त्याच्या हातातलं यंत्र आहे, ही निश्चिती ही एक मोठी परमानंदाची अवस्था आहे असं संत सांगतात. काय आपल्याला काही त्याचा अनुभव नाही, पण तुझ्या हातात मी भावलं आहे. अरविंदांनी असं म्हणलंय याच्या पलीकडे जगात मिळवायचं असं नाहीच काही. अरविंद म्हणतात हा काय असेल मला नाही की तुझ्या हातात भावलं आहे. आपलं काय होतं, आपल्याला अप्रिसिएशन पाहिजे. बघा तुम्ही आड काय येतं की मी परमेश्वराच्या हातातलं भावलं आहे हे लोकांनी म्हणावं. बरं का ना, लोक पुष्कळ म्हणतात लोकांना काय लागतंय म्हणायला, नाही का? नाही, माझी प्रचिती अशी पाहिजे की नाही तुझ्या हातातलं भावलं आहे. मी सांगितलं ना ही एक परमानंदाची अवस्था आहे असं ते लोक सांगतात बघ. किंबहुना मी असं म्हणेन तो धन्य आहे, अतिशय पुण्यवान आहे की जो असं म्हणतो की मी निमित्त मात्र आहे. तो आहे खरं वाटलं पाहिजे. हा करणार वास्तविक तेच खरं आहे. आणि तिथे अहंकार गेल्यामुळे वृत्ती येतीलच जातील, याला पताही लागणार नाही वृत्तीचा. मी सांगितलं ना आपल्याला वृत्ती येता मग बळ लागे. काय सांगावं तुकाराम महाराजांची अवस्था की म्हणाले पूर्वी काय असे वृत्ती थांबवणारं बळ लागे, आता वृत्ती इतक्या शांत झालेल्या आहेत त्यांना आणायला मला बळ लागे. दुसरी एक गोष्ट मला अतिशय आवडते. काय अवस्था असते, रामकृष्णांचं मन जरा अनुसंधानाला बसले, चिंतनाला चाललं गेलं वर एकदम, अशी अवस्था. खाली यायची मुश्किल म्हणजे निर्वृत्त अवस्थेमध्ये जायचं. तेव्हा ते म्हणायचे मी वर चाललं मन की एक वासना ठेवतो. हवे नको पण काय मला तंबाखू खायची आहे म्हणजे म्हणाले मन थोड्या वेळाने खाली येतो. काय अवस्था असते का हो. एका बाजूला ते अजून एका बाजूला आपण तुमची आणि तुमच्या मनात वृत्ती येतात कशा, जसं आम्ही म्हणतो तुमच्या मनात येत नाहीत कशा, तसं आमच्या मनात बोलत काय. याला भगवंताचं नाम उपयोगी पडतं. कसं उपयोगी पडतं सांगतो आपल्याला की जे स्फुरण येतं ना आपण तेच पुढे वृत्तीचं रूप घेतं की नाही. मग जर स्फुरण भगवंताच्या स्मरणाचं झालं तर वृत्ती काय पाहिजे, पुढच्या ज्या काही वृत्ती येतील भगवंत विषयकच आहे. आणि हेच अनुसंधानाचं साध्य आहे की जी जी वृत्ती यावी ती भगवंत विषयकच यावी. तसं काळजी करणाऱ्या माणसाला सगळीकडे तेच 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 काळजीच दिसते. तसं भगवंताच्या प्रेमानं भरलेल्या माणसाला जी वृत्ती येईल ती भगवंताच्या बद्दलच येईल या शंका. आणि ती आल्यानंतर वृत्ती मानण्याचे कष्टच नाही, कारण तो अहंकार सुद्धा ती वृत्तीच येईल, तो तद्रूपच बनेल. तिथे तो म्हणेल तुझा दास आहे, तुझ्याकरता मी आहे, तू माझा मालक आहे. सध्या सांगण्यात हेतू काय, असा सगळा तो घेऊन संभार घेऊन ती जशी जाते. मग म्हणाले ऐसा बुद्धीचा उपरम तया नाम म्हणजे शमू. व्याख्या आहे बुद्धीचा उपरम. उपरम याचा अर्थ असा शांत होणं, स्थिर होणं किंवा निवृत्त होणं. उपरती शब्द आहे बघा, उपरती तितिक्षा, तेव्हा उपरम होणं तो गुण या उपक्रमूच्या कर्माचा. कर्म म्हणजे ब्राह्मणाचं जे कर्म आहे त्या कर्माचा उपक्रम म्हणजे आरंभ या श्रमामध्ये आहे. ज्याला श्रम नाही तो ब्राह्मणच नव्हे असं म्हणायचा. ब्राह्मणाचे कर्म कोणची, पूर्वीच्या दिवसात हे शास्त्र आहे ते सांगतो आपल्याला. यजन याजन याला षटकर्म म्हणतात. अध्ययन अध्यापन दान आणि प्रतिग्रह हे 6 ब्राह्मणांची कर्म आहे. थोडक्यात सांगतो. यजन म्हणजे यज्ञ कर्म,
म्हणजे तुमची जी काही ईश्वराची उपासना असेल त्या वैदिक धर्माप्रमाणे ती. याजन म्हणजे दुसऱ्याकडून दुसऱ्याच्या करता करणं, कारण ते लोक सगळे करू शकत नाहीत तेव्हा त्यांच्या करता आपण करणं, हे याजन. तिसरं अध्ययन. आज प्रोफेसर लोक सुद्धा अध्ययन करीत नाही तर बाकीच्याच जाऊ बरं का. अध्ययन, अध्यापन. आणि एक ध्यानात ठेवा, अध्ययन तेव्हाच ताजं राहतं, अध्यापन होतं तेव्हा. कारण सांगता सांगता आपल्याला समजतं जास्ती, आणि हे असं आहे, हे असं आहे. अध्ययन, अध्यापन. दान आणि प्रतिग्रह हे परस्पर विरोधी आहे. दान म्हणजे देणं, प्रतिग्रह म्हणजे घेणं. ब्राह्मणाला का सांगितलं, जे माझ्याजवळ आहे आणि दुसऱ्याला जरूर आहे ते देणं हे दान आहे. आणि अनुभव असा आहे, तुम्ही तुमच्या जवळचं मुक्त हस्ताने द्या, तुम्हाला कमीच पडणार. द्यायचं धाडस मात्र पाहिजे बरं का. आपण काय करतो, वर्गणी सारखं देतो. 100 रुपये आहेत ना, 1 रुपया तुझा गणपतीचा, बाकी जमणार माझी, सगळे द्या असं म्हणत नाही. घेणारे लोक लबाड असतात, ते सोडून द्या. हो, पण दान म्हणजे असं की दिलं, निस्वार्थ बुद्धीनं दिलं, अपेक्षा नाही पुन्हा परत यायची. एवढं तर करता येईल की नाही. किंवा मी उचलून काय तुम्हाला दिलं, त्याने दिल्याची आठवण सुद्धा ठेवू नये, इतकं करायला काय होत. हे करता येईल माणसाला, हो बरोबर करता येईल. किंवा आमच्या धंद्यामध्ये आम्ही शिकवलं एकाला, तर ते विसरून सुद्धा गेलं काय त्यात आहे नाही का. हरिगड तुम्ही पाहता ना, पहिलीच्या दुसरीच्या शिक्षकाला 100 रुपये देतात. काय शिकवतात कोणा, पहिलीच्या पोराला 100 रुपये देणारे खूप भेटतात. बरोबर, नवरा बायको नोकऱ्या करतात, पण त्यांना शिकवणार कोण घरी नाही का. आणि आई बापांचं शिकण्यापेक्षा मास्तरांचं शिक्षण जास्त नाही. हा मुद्दा सोडून द्या. पण दान आणि प्रतिग्रह म्हणजे यदृच्छेनं जे कोणी देईल ते घेणं. त्यात सुद्धा सांगून ठेवतो, जर मनुष्याने चांगले आहे तुम्ही मिळवले नसेल तर घेऊ नये, कारण त्याची वासना त्याच्याबरोबर होती, विशिष्ट पैशाबरोबर. तेव्हा शुद्ध बुद्धीने जो देईल त्याच घ्यावं, नाही तर नाही. कारण तुम्ही मला कसं करायचं, आपण शुद्ध झालो, क्षमा आला किती कळेल, दिलंच आहे बरोबर कळेल की हा कोणच्या आहे तुम्ही मला देतोय. अहो नाही का, आहेर देताना कळते की नाही का देतोय, कारण पुढच्या वर्षी त्याच्या मुलीचं लग्न आहे, खाली लिहितो आहेर आणू नये म्हणून, पण आणल्यास चालेल असंही असतं त्यामध्ये. सांगण्याचं काय की हे ब्राह्मणाची जी कर्म आहे त्याचा आरंभ खरा असेल तर क्षमामध्ये आहे. आणि क्षमा म्हणजे सगळ्या वृत्ती घेऊन वृत्ती भगवंताच्या ठिकाणी अनन्य होणं, लीन होणं, हे क्षमा. आता पुढचा विषय पुढच्या रविवारी सांगू. जानकी जीवन स्मरण जय जय राम, राजा राम, सीता राम,